लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. 30 जून पूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार मुख्यमंत्री फडणवीसांचा पुनरुच्चार. तर सह्याद्रीवरच्या बैठकीत खरीप हंगामाच्या पूर्वतयारीचा आढावा. ग्रामीण भागात काही जणांकडून डिझेलची साठवणूक, डिझेलचं योग्य नियोजन करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती. अल निनोमुळे एका जिल्ह्यात काही भागामध्ये पाऊस असू शकतो किंवा नसू शकतो, त्यामुळे काळजी घेण्याची गरज. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आवाहन. अजित पवारांच्या मृत्यूनंतर शासकीय आदेश काढण्याच्या प्रकरणात आदेश काढणारे अधिकारी मिलिंद शेणॉय यांची बदली. अधिकारी मिलिंद शेणॉय यांची नियोजन विभागात बदली. शासकीय दुखावट्यामध्ये अल्पसंख्याक विभागात शासकीय आदेश काढला होता. जालना छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरनं महायुतीत रस्सीखेच होण्याची शक्यता. जालना छत्रपती संभाजीनगरच्या जागेवर भाजप दावा करण्याचे संकेत. आमच्याकडे मतांचा आकडा जास्त, त्यामुळे ही जागा आम्हीच लढवणार. संजय केणेकरांचं वक्तव्य. सोलापूर विधान परिषदेची जागा काँग्रेसनं लढवण्याची मागणी. काँग्रेस प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णींची सपकाळांकडे मागणी. मागील निवडणुकीत या जागेवरती राष्ट्रवादीचा पराभव झालेला आहे. वांद्र्याच्या गरीबनगरमध्ये दगडफेक झाल्याचं प्रकरण. पोलिसांवरती दगडफेक केल्याप्रकरणी 16 जण अटकेत. एक आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती. 15 आरोपींना 26 मेपर्यंत पोलीस कोठडी. एनटीए अध्यक्ष आणि महासंचालकांची शिक्षण, महिला आणि क्रीडा विषयांवरील संसदीय समितीसमोर हजेरी. पेपरफुटी संदर्भात प्रश्न विचारल्याची माहिती. तर सीबीआय जाहीर करत नाही तोपर्यंत पेपरफुटी अमान्य असल्याची एनटीएच्या अधिकाऱ्यांची भूमिका. नीट पेपरफुटी प्रकरणामुळे विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान. नीटच्या घोटाळ्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचं मानसिक खच्चीकरण झालं. दोषींवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची आमदार प्रवीण स्वामींची मागणी. चंदनाच्या ताटावरनं आणि चांदीच्या पाटावरून उठल्यावरती पुन्हा बसायचं नसतं. आपण सोडल्यावरती आधीचे घर वाईट अशी भूमिका मांडणं योग्य. शरद पवारांनाही गणेश नाईक बाहेर पडल्याची खंत आहे. मंत्री गणेश नाईकांचं वक्तव्य. शिवसेना हा एक संपूर्ण गट आहे. शिवसेना स्वतःचा गट आहे असं कोणी समजू नये. छत्रपती संभाजीनगरमधल्या गटबाजीवरती उदय सामंतांचं वक्तव्य. संजय शिरसाटांकडनं असदुद्दीन ओवेसींचं कौतुक. बीएलए नोंदणीवरनं शिरसाटांकडनं ओवेसींचं कौतुक. सत्ता कधी येईल माहिती नसताना सुद्धा ओवेसी तयारी करतायत. शिरसाटांचं वक्तव्य. पुणे महानगरपालिकेविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेच्या वसंत मोरेंचं आंदोलन. मेलडी चॉकलेटचं वाटप करत वसंत मोरेंचं आंदोलन. महागाईवरून काँग्रेस मीरा भाईंदरमध्ये आंदोलन. काँग्रेस कार्यकर्त्यांनी पेट्रोल पंपावरती धडक देत केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी केली. मोदी है तो मुमकिन हैच्या घोषणा देत वाहन चालकांना चॉकलेटचं वाटप. पुण्याच्या अलका चौकातील पेट्रोल पंपाबाहेर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन. इंधन दरवाढी विरोधात घोषणाबाजी. साताऱ्यात इंधन पुरवठ्याचा आढावा घेतला. साताऱ्यात इंधनासाठी कुठेही रांगा लागल्याचं दिसत नाही. आवश्यक असलेला इंधन पुरवठा जिल्ह्यामध्ये आहे. मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती. राघव चड्डा यांना दिल्ली हायकोर्टाची चपराक. वैयक्तिक हक्कांचं उल्लंघन झालं नसल्याचं कोर्टाकडनं स्पष्ट. भाजपात गेल्यावर टीका होणं वैयक्तिक हक्कांचं उल्लंघन नाही. कोर्टाची टिप्पणी. झारखंडमध्ये 27 माओवाद्यांची सामूहिक शरणगती. झारखंडमध्ये सुरक्षा दलांना मोठं यश. प्रतिबंधित झारखंड जनमुक्ती परिषदेच्या 2 माओवाद्यांचाही समावेश. महागाईचा सर्वसामान्यांना फटका बसला. इंधन दरात वाढ झाल्यामुळे खाद्यतेलाच्या दरात सुद्धा वाढ. गेल्या 2 महिन्यात एका तेलाच्या डब्यामागे 200 ते 250 रुपयांची दरवाढ. एअर इंडियाच्या विमानात बिघाड झाल्यामुळे दिल्लीत विमान उतरवलं. बेंगळुरूहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या AI-2802 या विमानात तांत्रिक बिघाड. दिल्लीमध्ये उतरण्यापूर्वी विमानाच्या एका इंजिनमध्ये आगीचा इशारा. विमान दिल्ली विमानतळावरती सुरक्षितपणे उतरलं. ठाण्यातील गावदेवी भाजी मंडईला लागलेली आग विझवताना अग्निशमन दलातील 2 अधिकारी शहीद. अग्निशमन दलाकडून शहीद सागर शिंदे आणि गाडेकर यांना मानवंदना. त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाखांची आर्थिक मदत आणि एका सदस्याला नोकरी देणार. एकनाथ शिंदेंची माहिती. अहिल्यानगरच्या भोंदू गडगेच्या मुलीचा अटकपूर्व जामीन फेटाळला. संगमनेर न्यायालयानं अटकपूर्व जामीन फेटाळला असून गुन्हा दाखल झाल्यापासून भोंदू गडगेची मुलगी फरार. भोंदू गडगे सध्या न्यायालयीन कोठडीत. जळगावात भोंदूबाबांना 70 लाखांची फसवणूक केल्याचा आरोप. कौटुंबिक वाद सोडवण्याच्या बहाण्यानं फसवणूक. तर चौकशीच्या वेळी आर्थिक व्यवहाराचे पुरावे सापडले नसल्याची पोलिसांची माहिती. आणखी तपास सुरू असल्याचाही पोलिसांचा दावा. ग्रामपंचायत नमुना 8 दुरुस्त केल्यानंतर गावकऱ्यांना स्वामित्व योजनेतनं मोफत मिळकत पत्रिका देण्यासोबतच सनद फी माफ करण्याची घोषणा. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून घोषणा.
ग्रामविकास विभागाला प्रस्ताव तयार करून मंजूर करून घेण्याची आहे सूचना. बीडचे दिवंगत तहसीलदार राकेश गिड्डेंच्या पत्नीला अनुकंपा तत्वावरती नोकरी. अवघ्या 1.5 महिन्यात फडणवीस सरकारचा अनुकंपा तत्वावरती नोकरीचा निर्णय. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सहानुभूतीपूर्वक निर्णय. लातूर अंबाजोगाई मार्गावरती भीषण अपघातात गिड्डेंचं निधन झालं होतं. नाशिकच्या येवला शहरासोबतच अनेक भागात जोरदार पाऊस. मान्सूनपूर्व अवकाळी पावसामुळे नागरिकांची तारांबळ. उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना पावसामुळे मोठा दिलासा. गोंदियामध्ये अर्जुनी मोरगाव तालुक्यात शेतमजुराचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची शक्यता. देवलगाव येथील 38 वर्षीय शेतमजुराचा मृत्यू. वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उष्माघाताने बळी गेल्याची शक्यता. पुण्यातील भोर शहराला दिवसा आड पाणी पुरवठा. भाटघर धरणामध्ये केवळ 10% पाणीसाठा शिल्लक असल्यामुळे भोर नगरपालिकेचा निर्णय. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा असं पालिकेचं आवाहन. परळ हिटी पुलावरती दादरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरती रात्री वाहतूक कोंडी. परळ ब्रिज रात्रकालीन कामासाठी बंद करण्यात आलाय. सावंतवाडीतील पंचायत समितीच्या बैठकीत अधिकारी मटक्याचे आकडे पाहण्यात व्यस्त असल्याचा व्हिडिओ समोर. बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांचा व्हिडिओ व्हायरल. अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार वर्तनामुळे नागरिकांकडून तीव्र संताप. पिंपरी चिंचवड गोळीबार प्रकरणात बिश्नोई गँगचे 3 जण गजाआड. पिंपरी चिंचवड गोळीबार प्रकरणामध्ये सिद्धू मुसेवाला कनेक्शन उघड. उत्तराखंडच्या हरिद्वारमधनं बिश्नोई गँगच्या 3 बेड्या ठोकल्या. 2 कोटींच्या खंडणीसाठी संपूर्ण. पुण्याच्या खेडमधील सेज औद्योगिक क्षेत्रामध्ये मुरुम माफियांचा थरार. रेटवडी परिसरामध्ये भरधाव हायवा ट्रकनं अनेक वाहनांना चिरडलं. एका तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप. मुरुम माफियांकडनं मारहाण करत पिस्तूल रोखून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न. शिर्डी शहरामध्ये भर दिवसा व्यावसायिकावरती जीवघेणा हल्ला. स्कूटीवरनं आलेल्या 3घांनी विकास जयस्वाल यांच्यावरती हल्ला केला. शिर्डीतील पानमळा परिसरातली घटना. हल्ल्याच्या वेळी एका स्थानिक महिलेनं हल्लेखोरांकडून चाकू हिसकावला. नागपूरच्या बेलतरोडी पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे विवाहित महिलेचा जीव वाचला. तर चारित्र्याच्या संशयावरनं पतीनं पत्नीवरती जीवघेणा हल्ला केला होता. पोलीस वेळेवर पोहोचल्यामुळे हत्येची घटना टळली. आरोपी ऋषिकेश पानखेडे अटकेत. अहिल्यानगरमध्ये डिझेल चोरी प्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून 4घांना अटक. नगर शिर्डी महामार्गावरती पोलिसांना संशयित 4 चाकी वाहनांची माहिती मिळाली. आरोपींकडून 40 लिटर डिझेल सोबतच 2 लाखांचा मुद्देमाल जप्त. मालवण तारकर्ली समुद्रामध्ये पुण्याचा पर्यटक बुडला. एकाला वाचवण्यात यश तर 1 जण बेपत्ता. पाण्याच्या लाटेचा अंदाज न आल्यामुळे दोघेही पाण्यात बुडले. कोल्हापुरात वेगवेगळ्या ठिकाणी 3घांचा मृत्यू. 24 तासांनी 3घांचे मृतदेह सापडले. 3घांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचं समोर. आपत्ती व्यवस्थापनाच्या जवानांनी शोध मोहीम राबवली. रायगडच्या महाडमध्ये पत्नीला जिवंत जाळणाऱ्या पतीला जन्मठेपेची शिक्षा. महाडमधील निशा झांजे हत्या प्रकरणी आरोपी पतीला जन्मठेप. डिसेंबर 2021 मध्ये दीपकनं पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला होता आणि जानेवारी 2022 मध्ये पत्नीचा मृत्यू झाला होता. वसई न्यायालयातील विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्त्याला लाच स्वीकारताना अटक. ठाणे एसीबीकडनं 25,000ची लाच स्वीकारताना भूपेश पुरंदरेला रंगेहात अटक. जप्त मालमत्ता परत मिळवून देण्यासाठी लाच मागितली होती. जळगावच्या निमखेडी रोडवरती भरवस्तीत देहविक्री. पोलिसांकडनं पर्दाफाश. जळगाव तालुका पोलिसांची कारवाई. 3 पीडित महिलांची सुटका. कल्याण स्थानकावरील पिण्याच्या पाण्याच्या नळावरती एका व्यक्तीनं अंघोळ केल्याचा व्हिडिओ समोर. सार्वजनिक सुविधेचा गैरवापर होत असल्याचा प्रकार. सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल. इंधन तुटवड्याच्या मुद्द्यावरती इंडियन ऑइलचं स्पष्टीकरण. व्यावसायिक विक्री आणि खासगी पेट्रोल पंपावरनं रिटेल आउटलेट्सकडे मागणी वळवल्यामुळे लॉजिस्टिकवरती दबाव निर्माण झाल्याची माहिती. वाहनात गरजेनुसार इंधन भरावं असं आवाहन. जळगावच्या धरणगावात पेट्रोल पंप चालकांकडून पेट्रोल घेण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांसाठी जेवणाची पंगत. पेट्रोल डिझेलचा साठा संपल्यामुळे डिझेल घेण्यासाठी मुक्कामी थांबलेल्या शेतकऱ्यांसाठी पेट्रोल पंप चालकानं माणुसकी दाखवली. जालन्याच्या भोकरदनमधील सिल्लोड रोडवरच्या पंपावरती नागरिकांची गर्दी. पंपावरती दुचाकी आणि 4 चाकी वाहनांसह ट्रॅक्टरच्या रांगा. कॅन घेऊन शेतकऱ्यांची पेट्रोल पंपावरती गर्दी. धाराशिवच्या ग्रामीण भागात डिझेल पेट्रोलचा तुटवडा. डिझेल संपल्यामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य हतबल. शेतामध्ये ट्रॅक्टर उभे करून शेतकरी कॅन घेऊन पंपावर दाखल. माल वाहतूक वाहनं पेट्रोल पंपावरतीच थांबून. नागपुरात उन्हाचा पारा 46 अंशांच्या पार. सिग्नलवरती फॉगर लावण्यात आले. फॉगरमुळे सिग्नलवरती थांबणाऱ्या वाहनधारकांना दिलासा. या उपक्रमाचं नागरिकांकडून कौतुक. थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.